Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. In the last lecture, we have just completed the introduction of the heterocyclic compounds. तर मागचा जो क्लास आपण डिस्कस केला होता त्याच्यामध्ये आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये लास्ट आपण सांगितलं होतं की आपल्याकडे जेवढ्याही प्रकारचे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत त्या प्रत्येक हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय काय करायचं आहे? स्ट्रक्चर आहे, प्रिपरेशन मेथड्स आहेत, केमिकल रिॲक्शन्स आहेत आणि त्याचे युजेस आहेत. आणि त्याच्यामध्ये जो आपला पहिला हेटेरोसायक्लिक कंपाऊंड जो आहे डिस्कस करायचा तो पहिला हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे पायरॉल. तर आपण डिस्कशन कशाबद्दल करणार आहेत? डिस्कशन आपण करणार आहेत पायरॉल बद्दल. चला बघूयात आपण. सुरुवातीला आपण स्ट्रक्चर ऑफ पायरॉल बद्दल डिस्कस करूया. दोन प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करावे लागतात. त्याच्यामध्ये जे पहिला स्ट्रक्चर आहे तो ऑर्बिटल स्ट्रक्चर आहे. पहिलं स्ट्रक्चर जे आपल्याला पाहावं लागतं ते ऑर्बिटल स्ट्रक्चर आहे. आणि जे सेकंड स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन करणार आहे ते सेकंड स्ट्रक्चर म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. सेकंड हे कोणतं असेल? आपलं रेझोनन्स स्ट्रक्चर असेल. पहिला आहे ऑर्बिटल स्ट्रक्चर आणि सेकंड आहे आपल्याकडे रेझोनन्स स्ट्रक्चर. असे दोन प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. क्वेश्चन विचारला जातो, कधी 5 मार्क्ससाठी विचारला जातो क्वेश्चन, कधी 10 मार्क्ससाठी विचारला जातो, कधी 7 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ पायरॉल. दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. एक ऑर्बिटल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते रेझोनन्स स्ट्रक्चर असे दोन्ही प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. त्याच्यातलं पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते आपण ऑर्बिटल स्ट्रक्चर आपल्याला डिस्कस करायचंय. का आहे कॉन्सेप्ट तो आपण समजून घेऊया. ऑर्बिटल स्ट्रक्चर आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करावं लागतं? ऑर्बिटल स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट. 5 मेंबर्ड रिंग आहे, नायट्रोजन ॲटम आहे, हायड्रोजन ॲटम, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा आपण डायरेक्ट त्याला आतमध्ये सर्कल आहे अशा पद्धतीनेही काढू शकतो. सेकंड त्याचं केकुले स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. केकुले स्ट्रक्चर हे अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करावं लागतं. हायड्रोजन आहे, इथे एक पाय बॉन्ड आहे, हा एक पाय बॉन्ड आहे आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. आपण एक कंप्लीट स्ट्रक्चर आपण काढून घेऊया. कंप्लीट स्ट्रक्चर म्हणजे काय आहे की या ठिकाणी काही नाही म्हणजे कार्बन आहे, या ठिकाणी कार्बन आहे, या ठिकाणीही कार्बन आहे, या ठिकाणीही कार्बन आहे, हा नायट्रोजन ॲटम, इथं जोडला हायड्रोजन ॲटम, पाय बॉन्ड, हा झाला पाय बॉन्ड. प्रत्येक कार्बनची एक एक व्हॅलन्सी शिल्लक आहे म्हणजे याचा अर्थ असा असतो की त्या त्या ठिकाणी एक एक हायड्रोजन ॲटम जोडलेला असतो. हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे, या ठिकाणीही एक हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी एक हायड्रोजन आहे. तर मी एक अशा पद्धतीनं कंप्लीट स्ट्रक्चर पायरॉलचा आपण काढून घेतलेला आहे. सो दिस इज द कंप्लीट स्ट्रक्चर ऑफ द पायरॉल. आणि हे कंप्लीट स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. काय काय दिसतंय आपल्याला पायरॉलमध्ये? आपल्याला कार्बन ॲटम दिसतात, आपल्याला त्यांच्यामध्ये हायड्रोजन ॲटम दिसतात आणि आपल्याला त्यांच्यामध्ये नायट्रोजन ॲटम दिसतो. कार्बन ॲटम किती दिसतात आपल्याला? 4. 1 2 3 4. 4 कार्बन ॲटम आहेत म्हणजे C4 झाला. हायड्रोजन किती दिसतात? 1 2 3 4 5. किती हायड्रोजन ॲटम आहेत? 5 हायड्रोजन ॲटम आणि एक नायट्रोजन ॲटम आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द पायरॉल इज C4H5N. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. 4 कार्बन आहेत, 5 हायड्रोजन ॲटम आहेत आणि एक नायट्रोजन ॲटम आहे. कंपाऊंड मध्ये आपल्याला काय काय दिसतं? कंपाऊंड मध्ये 4 कार्बन, 5 हायड्रोजन, एक नायट्रोजन आहे. कार्बन कार्बन एकमेकांना सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डनं जोडलेले आहेत.
कार्बन आणि हायड्रोजन एकमेकांना सिंगल बॉन्डनं जोडलेले आहेत. कार्बन आणि नायट्रोजन एकमेकांना सिंगल बॉन्डनं जोडलेले आहेत. नायट्रोजन आणि हायड्रोजन एकमेकांना सिंगल बॉन्डनं जोडले. ह्याचा अर्थ काय आहे, आपल्याला या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सुद्धा दिसतो. या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड सुद्धा दिसतो. या कंपाऊंडमध्ये कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड सुद्धा आहे. याच कंपाऊंडमध्ये नायट्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे आणि कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड आहेत. एवढे बॉन्ड आपल्या ह्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत आणि हेच बॉन्ड नेमकं कसे तयार झालेले आहेत ह्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला ऑर्बिटल स्ट्रक्चरमध्ये करावं लागतं. ऑर्बिटल स्ट्रक्चर मध्ये आपण फक्त त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने बनलेलं आहे, कोणत्या बॉन्डनं बनलेलं आहे आणि ते बॉन्ड नेमके कसे तयार झालेले आहेत ह्याचं एक्सप्लेनेशन आपण ह्या ऑर्बिटल स्ट्रक्चरमध्ये आपण करत असतो. चला पाहूयात आपण आता की हे स्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीने बनलं, हे बॉन्ड कसे बनलेले आहेत हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. सिंपल पार्ट आहे, सगळ्यात सिंपल पार्ट. लक्ष देऊन ऐका की आपल्या पायरॉलमध्ये जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे. तो कार्बन ॲटम कसा आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. नायट्रोजन ॲटम जो आहे ना, नायट्रोजन ॲटम जो आहे ना तो नायट्रोजन ॲटम या ठिकाणी sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि हायड्रोजन ॲटम मध्ये फक्त आणि फक्त एकच s ऑर्बिटल आहे आणि हे जे ऑर्बिटल्स असतात ना हे त्यांच्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेत असतात. बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेत असतात आणि कशा पद्धतीने आता बॉन्डचं फॉर्मेशन करणार आहेत हे आपण डिस्कस करू. लक्ष देऊन ऐका. कार्बन कसा आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. याचा अर्थ कार्बनकडे 3 sp2 ऑर्बिटल असतात. हायड्रोजन कार्बन नायट्रोजन आपला sp3 हायब्रिडाइज्ड आहे. नायट्रोजनकडे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल असतात आणि हायड्रोजनकडे फक्त एकच s ऑर्बिटल प्रेझेंट असतो. sp2 हायब्रिड ऑर्बिटलची संख्या किती असते, 3. sp3 हायब्रिड ऑर्बिटलची संख्या किती असते, 4 आणि s ऑर्बिटल आपला एकच असतो. करेक्ट आलं. तर कार्बनकडे किती sp2 हायब्रिड ऑर्बिटल असतात, 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स असतात. हा कॉन्सेप्ट आहे. बघा आपण काढून घेऊ. हा आपल्याकडे पहिला कार्बन ॲटम आहे, हा दुसरा कार्बन ॲटम आहे, हा तिसरा कार्बन ॲटम आहे, हा चौथा कार्बन ॲटम आहे आणि आपल्याकडे एक नायट्रोजन ॲटम सुद्धा आहे. मग आता आपण ह्या कार्बनचा विचार करू. पहिल्या कार्बनकडे किती sp2 ऑर्बिटल आहे, 3 sp2 ऑर्बिटल आहे. हा त्याचा पहिला sp2 ऑर्बिटल, हा दुसरा sp2 ऑर्बिटल आणि हा त्याचा तिसरा sp2 ऑर्बिटल. कार्बनकडे sp2 ऑर्बिटलची संख्या किती झाली, 3. तसं या कार्बनकडे सुद्धा 3 sp2 ऑर्बिटल असणार ना. हा झाला त्याचा पहिला sp2 ऑर्बिटल, हा झाला त्याचा दुसरा sp2 ऑर्बिटल आणि हा झाला त्याचा तिसरा sp2 ऑर्बिटल. पण लक्ष देऊन ऐका, या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला. या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला आणि हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. तसं या कार्बनकडे सुद्धा sp2 ऑर्बिटलची संख्या किती असणार आहे, 3. हा पहिला sp2 ऑर्बिटल असेल, हा दुसरा sp2 ऑर्बिटल असेल आणि हा तिसरा sp2 ऑर्बिटल झाला ना. पण बघा, या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला, एकमेकांसोबत मिक्स झाला आणि आपल्याला हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपल्याला पाहायला भेटला. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. तसं या कार्बनकडे सुद्धा 3 sp2 ऑर्बिटल आहेत. हा दुसरा sp2 ऑर्बिटल आणि हा तिसरा sp2 ऑर्बिटल आहे. पण बघा, या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि ह्या खालच्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला आणि हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला ना. हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. त्याच पद्धतीने लक्ष देऊन ऐका, ह्या नायट्रोजनकडे 4 sp3 ऑर्बिटल आहे. ह्या नायट्रोजनचा एक sp3 ऑर्बिटल वरच्या कार्बनच्या एका sp2 ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो.
आणि हा कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड तयार झाला. कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड तयार झाला. नायट्रोजनचा आणखी एक sp3 ऑर्बिटल वरच्या कार्बनच्या s ऑर्बिटल sp2 ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला हा कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड तयार झाला ना. करेक्ट आलं इथपर्यंत? ओके. कार्बन नायट्रोजनचा हा तिसरा एक ऑर्बिटल आपण या ठिकाणी काढून घेतला. आता प्रत्येक कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल शिल्लक राहिलेला आहे. प्रत्येक हा कार्बन हा कार्बन हा कार्बन प्रत्येक कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल शिल्लक राहिला. आता काय होतं, या कार्बनचा शिल्लक राहिलेला एक sp2 ऑर्बिटल एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप झाला. एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप झाला आणि हा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड भेटला. तसा या कार्बनचा एक शिल्लक राहिलेला आणखी एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप झाला. हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड तयार झाला. या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणखी एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला हा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड तयार झाला. या कार्बनचा शिल्लक राहिलेला एक आणखी एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड तयार केला. नायट्रोजनचा एक ऑर्बिटल आणखी एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला हा नायट्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड या ठिकाणी तयार केले जातात. अशा पद्धतीनं आपल्या कंपाऊंड्स मधले सगळे सिंगल बॉन्ड तयार केले जातात आणि एक स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला भेटतं. एक स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला भेटतं. नायट्रोजनचा एक sp3 ऑर्बिटल हा शिल्लक असतो आणि त्याच्यामध्येच हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटल्स मध्ये प्रेझेंट असतात. So in this way all the single bonds are formed and all the sigma bonds, all the single bonds lies in the same plane. आता एक्सप्लेन कसं करणार आहे परत एकदा ऐकून घ्या व्यवस्थित. In pyrrole all carbon atoms are sp2 hybridized. Nitrogen atom contains sp3 hybrid orbital. Hydrogen atom contains only one s orbital. One sp2 hybrid orbital on each carbon atom overlap with each other to form carbon-carbon single bond. sp2 hybrid orbitals of the carbon atom overlap with sp3 orbitals of the nitrogen atom to form the carbon-nitrogen single bond. Remaining one sp2 hybrid orbitals on each carbon atom overlap with one s orbitals of the hydrogen atom to form carbon hydrogen single bond. sp3 orbitals of the nitrogen overlap with s orbital of the hydrogen atom to form nitrogen hydrogen single bond. All the single bonds, all the sigma bonds in the pyrrole lies in the same plane. एकाच प्लेन मध्ये असतात. एकाच प्लेन मध्ये. आता हे सगळे बॉन्ड आपण कुठे काढले? बोर्ड वरती काढलेले आहेत. हे सगळे बोर्ड वरती आहे. बोर्डच्या बाहेर कोणी नाही, बोर्डच्या पाठीमागे कोणी नाही. ते बोर्ड वरती आहे म्हणजे प्लेन मध्ये असतात. प्लेनच्या बाहेर नाही किंवा प्लेनच्या पाठीमागे नसतात. हे सगळे सिंगल बॉन्ड प्लेन मध्ये. असे सगळे सिंगल बॉन्ड आपले तयार झाले पायरॉल मध्ये. करेक्ट आलं? समजलं? आता मेन मुद्दा काय की आपल्याला सर हे सगळे सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन का आलं, पण मधले पाय बॉन्डचं आता फॉर्मेशन पण आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल ना. हे पाय बॉन्ड नेमके कसे तयार होतात बघूयात आपण परत. कार्बन ऍटम जे आहे आपला हा कार्बन ऍटम, तो कार्बन ऍटम कसा असतो? sp2 हायब्रिडाइज्ड असतो. कार्बन ऍटम कसा असतो आपला हा? sp2 हायब्रिडाइज्ड असतो. sp2 हायब्रिडायझेशन कसं होत असतं माहितीये तुम्हाला? s ऑर्बिटल, एक px ऑर्बिटल, एक py ऑर्बिटल, एक pz ऑर्बिटल. एक s ऑर्बिटल आणि हे दोन p ऑर्बिटल जर एकमेकांसोबत मिक्स झाले, ओव्हरलॅप झाले, sp2 ऑर्बिटल तयार होतात. मग sp2 हायब्रिडायझेशनच्या वेळेस एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल शिल्लक असतो ना. मग हा कार्बन ऍटम, हा कार्बन ऍटम, हा कार्बन ऍटम आणि हा कार्बन ऍटम sp2 हायब्रिडाइज्ड आहेत. म्हणजे ह्या चार कार्बन ऍटम कडे एक p ऑर्बिटल शिल्लक आहे.
चारीच्या चारी कार्बन ॲटम कडे तो pz ऑर्बिटल शिल्लक असतो. इच कार्बन ॲटम ऑल्सो कंटेन्स वन अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. वन अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. कशा पद्धतीनं बघू बघा. स्ट्रक्चर आपले एक अशा पद्धतीनं तयार झाले. तात्पुरतं त्याला आपण थोडं अशा पद्धतीनं काढूयात. एक स्ट्रक्चर जे आपलं तयार झाले सिंगल बॉन्डचं, ते स्ट्रक्चर आपलं असं तयार झाले आणि या ठिकाणी आहे हायड्रोजन, इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. या कार्बनकडे एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहे. या कार्बनकडे एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहे. या कार्बनकडेही एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहे आणि या कार्बनकडे सुद्धा एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. असं प्रत्येक कार्बन ॲटम कडे एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल असतो. हा कंप्लीट p ऑर्बिटल आहे बरं का. आपण sp2 सांगताना हा sp2 हा sp2 हा sp2 म्हटलं होतं, तो सिंगल आहे. हा कंप्लीट एक p ऑर्बिटल आहे, डंबेल शेप्ड असतो, कंप्लीट असतो. हा कंप्लीट आहे, हा कंप्लीट आहे, हा कंप्लीट आहे. मग ह्या कार्बनचा एक p ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचा एक p ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतो ना, त्याला पॅरलल ओव्हरलॅपिंग म्हणायचं आपण. लॅटरल ओव्हरलॅपिंग आपण म्हणतो. हेड टू हेड नाही, पॅरलल झालेले. ही ओर आहे. या कार्बनचा p ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचा p ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला, एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड भेटला, हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड भेटला. तसं या कार्बनचा एक p ऑर्बिटल आणि या कार्बनचा p ऑर्बिटल सुद्धा एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला, एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला, एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला आणि आपल्याला हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड तयार केले जातात. झाले दोनच पाय बॉन्ड आहेत आपल्याकडे. आणि हे पाय बॉन्ड असे तयार होतात की प्रत्येक वन अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल ऑन ईच कार्बन ॲटम ओव्हरलॅप विथ ईच अदर टू फॉर्म द कार्बन कार्बन पाय बॉन्ड. कार्बन कार्बन पाय बॉन्ड तयार होतो. डंबल हे कंप्लीट ओव्हरलॅपिंग असते. हे कंप्लीट ओव्हरलॅपिंग असते. p ऑर्बिटलचा अर्धा पार्ट सिग्मा बॉन्डच्या वरी असतो, राहिलेला अर्धा पार्ट हा सिग्मा बॉन्डच्या खाली असतो. चारी p ऑर्बिटल बघा, अर्धा पार्ट सिंगल बॉन्डच्या वरी, अर्धा पार्ट सिंगल बॉन्डच्या खाली. त्याच्यामुळे तयार झालेला पाय बॉन्डचा सुद्धा अर्धा पार्ट हा सिग्मा बॉन्डच्या वरती असतो, अर्धा पार्ट हा सिग्मा बॉन्डच्या खाली असतो. म्हणजे half part of the pi molecular orbital lies above the plane of the sigma bond, another half part lies below the plane of the sigma bonds. करेक्ट आलं. एवढंच फक्त आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टीवरनं आपल्याला एक कळालं, pyrrole structure of the pyrrole is simply a pentagon containing nitrogen. सिम्पली अ पेंटॅगॉन, सिम्पली अ पेंटॅगॉन, हा पेंटॅगॉन आहे, हा पेंटॅगॉन आहे. कंटेनिंग नायट्रोजन, कंटेनिंग द नायट्रोजन विथ अ सर्कल इनसाइड, विथ अ सर्कल इनसाइड and that circle represent the pi bonds. Circle represent the pi bonds. Circle represent the pi bonds. इथपर्यंतचा पिक्चर क्लिअर झाला. काय बघितलं आपण या ठिकाणी? ऑर्बिटल स्ट्रक्चर. सिंपल पाहायचं. कंप्लीट स्ट्रक्चर काढलं, काय दिसतंय त्याच्यामध्ये एवढं आपण समजून घेतलं की आपल्याला कार्बन दिसतात, नायट्रोजन दिसतात, हायड्रोजन दिसतात, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसतात, कार्बन कार्बन पाय बॉन्ड दिसतात, नायट्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड दिसतात सगळं. आणि त्यांचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं हे आपण सांगितलेलं आहे. कोणत्या ऑर्बिटलची कशी ओव्हरलॅपिंग होते आणि फॉर्मेशन सांगायचं. सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन सांगितलं, पाय बॉन्डचं फॉर्मेशन सांगितलं, कंप्लीट स्ट्रक्चर आपण काढून घेतलं. पेपरमध्ये लिहिताना सुद्धा तेच पार्ट आपल्याला लिहावं लागतो. ऑर्बिटल स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा सांगायचे सिग्मा बॉन्ड कसे तयार झाले त्याची डायग्राम, पुन्हा सांगायचं पाय बॉन्ड कसे तयार झाले त्याची डायग्राम. कूल. नाउ द सेकंड स्ट्रक्चर इज द रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनन्स बद्दल आपण बेन्झीन चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. रेझोनन्स म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर पाहिलेलं नसेल तर बेन्झीन चॅप्टर मध्ये रेझोनन्स बेन्झीनच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता. त्या पद्धतीने रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी भेटतात. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये जे पाय बॉन्ड असतात ना, त्यांच्यामध्ये असणारे जे पाय इलेक्ट्रॉन असतात, ह्या पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकॅलायझेशन होत असतं. डिलोकॅलायझेशन होत असतं म्हणजे कसे, पोझिशन बदलत असते. ते एका जागेवरनं दुसऱ्या, दुसऱ्यावरनं तिसऱ्या, तिसऱ्यामधून चौथ्या जागेवरती ते जात असतात. स्टेबल होण्यासाठी असतं. आपल्या जगामधला प्रत्येक व्यक्ती, जगामधला प्रत्येक एलिमेंट, जगामधला प्रत्येक ॲटम स्टेबल होण्यासाठी धडपडतोय.
त्या धडपडण्यामध्येच हे सगळं आपलं युनिव्हर्स तयार झालेलं आहे. त्याच पद्धतीनं अरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये जे पाय बॉन्ड असतात ना, त्या पाय बॉन्डचं सुद्धा डिलोकलायझेशन होतं आणि त्यांचं डिलोकलायझेशन झाल्यामुळे आपल्याला एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर त्या कंपाऊंडचे आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यांनाच आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणतो, त्यांनाच आपण कॅनॉनिकल फॉर्म्स आपण म्हणत असतो. करेक्ट आलं? अकॉर्डिंग टू द रेझोनन्स थेरी, pyrrole is a resonance hybrid of some canonical forms, some resonating structure that I am going to discuss here. जे आपण या ठिकाणी पाहणार आहे वेगवेगळ्या प्रकारे. बघ, पायरॉल कसा आहे आपल्याकडे. पायरॉलचं पहिलं स्ट्रक्चर आपण काढून घेऊ. अशा पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. नायट्रोजन ॲटम आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं एक पाय बॉन्ड आहे, इथं एक पाय बॉन्ड आहे आणि ह्या नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आता फिरणार आहेत, सगळीकडे फिरून येणार आहे. काय होतं बघा, आणि हे समजून घ्या बरं का, हे रेग्युलरली जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला काढता येत नसतात. हे लक्षात राहणारा पार्ट नाही, हे तुम्हाला काढता यायला पाहिजे आणि तेवढी प्रॅक्टिस पण तुमची होणं गरजेचं आहे. सेम फ्युरानमध्ये असेल, सेम थायोफेनमध्ये असेल, सेम पायरिडिनमध्ये असेल, जेवढी हेट्रोसायक्लिक कंपाऊंड येतील सेम सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील. पण तुम्ही जेवढं जास्तीत जास्त वेळ काढत राहाल तेवढं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्हाला काढायला सोपं जातं. ठीक आहे, काय होतात बघा, नायट्रोजनचे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथं शेजारी डबल बॉन्ड तयार करतात. त्याच्या पुढचा जो डबल बॉन्ड आहे तो या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन टाकतो आणि आपल्याला आणखी एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर भेटतं. ते वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर असं असेल ना, आता बघा आपल्याला माहिती आहे आता आहे ना, नायट्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन गेले, इथं डबल बॉन्ड क्रिएट केला, हा डबल बॉन्ड क्रिएट केला. नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन गेले, नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉनची कमतरता निर्माण झाली ना, आणि केमिस्ट्रीमध्ये माहिती ठेवायचं आपल्याला, इलेक्ट्रॉनची कमतरता निर्माण झाली की त्या ठिकाणी काय तयार येतो, पॉझिटिव्ह चार्ज तयार केला जातो. अजून एक गोष्ट कळाली की हा जो पाय बॉन्ड आहे त्याने इथे इलेक्ट्रॉन टाकले, म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन ह्या कार्बन वरती येतात आणि त्याच्यावरती आला हा निगेटिव्ह चार्ज, बरोबर. आता ह्या कार्बनच्या डोक्यावर वजन झालं ना त्या 2 इलेक्ट्रॉनचा, तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न करेलच की. मग आता हे 2 इलेक्ट्रॉन्स काय करतात, ते इथं लगेच त्याच्या साईडला पाय बॉन्ड तयार करतात, इथं ऑलरेडी एक पाय बॉन्ड आहे, पाय बॉन्ड तयार करतात आणि त्याच्या पुढचा जो पाय बॉन्ड आहे तो काय करतो, या कार्बन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टाकतो आणि आपल्याला आणखी एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर भेटतं. ते अशा प्रकारचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला भेटतं की हा नायट्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनची इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथे एक पाय बॉन्ड. आता ह्या 2 इलेक्ट्रॉन इथं पाय बॉन्ड तयार केलाय म्हणजे हा पाय बॉन्ड इथं झाला आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं आलेत ना, निगेटिव्ह चार्ज. आता ह्या कार्बन वरती इलेक्ट्रॉनचं ओझं पडलेलं आहे त्याच्या डोक्यावर, तो पुढे टाकेल ना. हे 2 इलेक्ट्रॉन काय करतील, इथं पाय बॉन्ड तयार करतील आणि पुढचा पाय बॉन्ड जो आहे तो इथं इलेक्ट्रॉन तयार करेल आणि आपल्याला आणखी एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर भेटेल. ते कसं असेल, आता अशा प्रकारचं असेल ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर, अशा प्रकारचं. हे नायट्रोजन ॲटम, इथल्या बॉन्डला काय फरक पडला होता नाही, पण ह्या 2 इलेक्ट्रॉननी इथं पाय बॉन्ड तयार केलाय म्हणजे इथं पाय बॉन्ड आला, इथल्या पॉझिटिव्ह चार्ज तर आहेच, हायड्रोजन आहे, पण हा जो पुढचा पाय बॉन्ड इथं 2 इलेक्ट्रॉन टाकले होते ना, हे 2 इलेक्ट्रॉन हे काही इथं आले, त्याच्यावरती वजन निर्माण झालं, त्याच्यामुळे ते काय करतील, इथं पाय बॉन्ड तयार करेल, त्याचा पुढचा पाय बॉन्ड इथं इलेक्ट्रॉन्स टाकेल आणि आपल्याला आणखी एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटेल. ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर अशा प्रकारचं असेल, हे एक अशा प्रकारचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला भेटेल. इथं हायड्रोजन आहे, हे 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आले, इथं काही अडचण नव्हती, इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि एक पाय बॉन्ड आपल्याला इथं पाहायला भेटेल. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते इथं पाय बॉन्ड तयार करतील आणि हा जो पाय बॉन्ड आहे तो नायट्रोजन वरती टाकून देईल, त्याचे 2 इलेक्ट्रॉन जे पहिल्यांदा होते सेम त्या पद्धतीनं तो टाकून देईल आणि टाकून दिला की आपल्याला काय भेटेल, एक अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटेल. हा नायट्रोजन, हे 2 इलेक्ट्रॉन पडले ना नायट्रोजन वरती, तो पॉझिटिव्ह चार्ज गेला, इथं एक बॉन्ड तयार झाला, इथं एक बॉन्ड तयार, जसं होतं तसं स्ट्रक्चर भेटलं. पण एवढं फिरावं लागलं त्याला, एवढे स्ट्रक्चर 1 2 3 4 5, हे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर पेल. पाय बॉन्ड फिरले ना, पाय बॉन्ड फिरले,
म्हणून ह्या सगळ्यांना एक कॉमन स्ट्रक्चर आपण काढतो, ज्याला आपण रेझोनन्स हायब्रिड म्हणतो. रेझोनन्स हायब्रिड म्हणतो. ते कसं काढणार मग आपण? एक त्याचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आपल्याला काढता येतं आणि ते स्ट्रक्चर असेल अशा प्रकारचं. हा नायट्रोजन ॲटम आणि आतमध्ये काढतो आपण हा. बऱ्याच वेळेस बरेच लोक म्हणतात की आतमध्ये सर्कल का काढायचं? सोपं जातंय म्हणून काढायचं. सोपं जातंय म्हणून नाही, ते आतमधले पायबॉन्ड असे गोल फिरायला लागले सगळीकडे. हे बघे ना, मग 2 इलेक्ट्रॉन इथले इथं होते, इथं गेले, इथं आले, परत या ठिकाणी आले, परत या ठिकाणी, सगळीकडे फिरा. इच अँड एव्हरी रिंग ॲटम एक्सपिरियन्सेस डबल बॉन्ड कॅरेक्टर. त्या रिंग मधले जेवढे ॲटम आहेत ते डबल बॉन्ड कॅरेक्टर एक्सपिरियन्स करतात, म्हणून ते आपण सर्कल काढतो. मग हे बॉन्ड फिरायला म्हणजे ते असं 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 फिरत चालला ना इकडं, आतमध्ये आपण सर्कल काढतो. दिस इज द रेझोनन्स हायब्रिड. याला आपण रेझोनन्स हायब्रिड, हायब्रिड स्ट्रक्चर म्हणायचे. हायब्रिड रेझोनन्स हायब्रिड ऑफ दीज कॅनॉनिकल फॉर्म. ह्या कॅनॉनिकल फॉर्मचा रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर असते. ह्यांना कॅनॉनिकल फॉर्म म्हणा, ह्याला अल्टरनेटिंग स्ट्रक्चर म्हणा, ह्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स म्हणा, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. दोन्ही प्रकारचे स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन केले. ऑर्बिटल स्ट्रक्चर ही आपण एक्सप्लेन केलं आणि रेझोनन्स स्ट्रक्चर ही आपण एक्सप्लेन केलं. सेम हेच आपल्याला परत फ्युरॉनमध्ये आणि थायोफेनमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ पायरॉल बद्दल बोललो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या प्रिपरेशन मेथड्स आणि केमिकल रिॲक्शन बद्दल आपण डिस्कशन करू. ठीक आहे.